आयुष्यात जर तुम्ही एकटे पडले असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आयुष्यात जर तुम्ही एकटे पडले असाल, कोणाचीच साथ उरलेली नाही असे वाटत असेल किंवा आयुष्य फक्त संघर्षमय आहे ही भावना मनात येत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. टिप नंबर 1. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदी किंवा खुश राहायचं असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. या कलियुगामध्ये तुमच्या दुःखी होण्याने किंवा रडण्याने कोणालाही काहीही फरक पडत नाही. त्यामुळे काही दुःख किंवा संकटे असतील तरी देखील नेहमी आनंदी आणि खुश राहण्याचा प्रयत्न करा. 2. ज्या लोकांचं मन अतिशय स्वच्छ असतं ते कधीही कोणाविषयी कुठलाही वाईट विचार करत नाहीत. लोक त्यांचाच जास्त फायदा घेतात आणि अशाच लोकांना जास्त रडवतात. हे सत्य आहे. पटत नसेल तर एकदा स्वतःला बघून विचार करा. 3. तुमच्या आयुष्यात जर खूप दुःख येत असेल तर रडत बसू नका. शांत व्हा आणि अशा परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. इतरांकडून अपेक्षा करू नका की कोणी येऊन तुमची मदत करेल. 4. आनंदी राहिल्यामुळे तुम्हाला समाधान मिळते, परंतु समाधानी राहिल्यामुळे आयुष्यभर आनंद मिळतो. त्यामुळे जे तुमच्या आयुष्याच्या ताटात वाढलेलं असेल त्यामध्ये समाधान माना. आपल्यापेक्षा जी लोक पुढे आहेत त्यांच्याकडे पाहण्यापेक्षा आपल्यापेक्षा जी लोक मागे आहेत त्यांच्याकडे पहा. तुमचा जगण्याचा दृष्टिकोन बदलेल. 5. आयुष्यात कितीही वाईट परिस्थिती असेल किंवा वाईट वेळ आली असेल तरी देखील देवावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. कारण देवासमोर जोडलेले हात आणि केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही. फक्त योग्य वेळ आली की ती पूर्ण होते. देव आपल्याला ते देत नाही जे आपल्याला हवं असतं. देव आपल्याला तेच देतो जे आपल्यासाठी योग्य असतं. 6. आपल्या आयुष्यातील आपला वाईट काळ हा आपला सर्वात मोठा गुरु आहे. तोच आपल्याला आपले कोण आणि परके कोण याची जाणीव करून देतो. आपले म्हणणाऱ्या प्रत्येकाचे खरे चेहरे दाखवतो. आनंदाच्या क्षणी सगळेच आपल्या सोबतीला असतात, परंतु आपल्या वाईट वेळेत कळते की आपल्यावर खरं प्रेम करणारा कोण आहे. 7. आयुष्य जगण्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच समाजात मान आहे. म्हणून एवढा तरी पैसा कमवा ज्यामुळे आपला फक्त गरजाच नाही तर शौकसुद्धा पुरे होतील. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पैसा हा मिठासारखा आहे, जो आपल्या आयुष्यात गरजेचा तर आहे, परंतु गरजेपेक्षा जास्त पैशाचा माज आपल्याला चढला तर तो आपल्या आयुष्याचा स्वाद बिघडवून टाकतो. 8. लोक म्हणतात तू खूप बदलला आहे, पण त्यांना काय माहीत कोणतीही व्यक्ती स्वतःला उगीचच बदलत नसते. आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात ज्यामुळे त्या व्यक्तीला बदलणं भाग पडतं. 9. आपण कितीही कोणासोबत चांगले वागा किंवा किती काहीही करा तरी देखील जर समोरचा आपल्याला समजून घेत नसेल तर टेन्शन घेऊ नका. कारण चांगली पुस्तकं आणि चांगल्या लोकांना समजून घेण्यासाठी मन, बुद्धी, डोकं असावं लागतं. 10. आपला राग आणि संताप हा फक्त काही क्षणापुरताच असतो. त्यामुळे जर तुम्हाला सतत राग येत असेल तर निराश होऊ नका. थोडा वेळ शांत राहा. थोड्या वेळाने तुमचा राग आपोआप शांत होईल. ज्याप्रमाणे पाण्याला फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याचा बर्फ होतो, परंतु काही वेळाने त्याच बर्फाचं पाणी देखील होतं. म्हणजे तो त्याच्या मूळ स्वभावाला येतोच. त्याचप्रमाणे आपला राग देखील काही मिनिटात आपला मूळ स्वभाव दाखवतो. 11. माणूस वाईट नसतो, त्याच्यावर येणारी परिस्थिती वाईट असते. म्हणून तुमची जवळची कोणीतरी व्यक्ती जर तुमच्याशी चुकीचं वागली असेल तर त्यामागे त्याची काहीतरी मजबुरी असू शकते हे समजून घ्या. 12. कधीच कोणाला दोष देऊ नका. कारण चांगली माणसं आनंद देऊन जातात, वाईट माणसं अनुभव देऊन जातात, मतलबी माणसं धडा शिकवून जातात आणि आवडती माणसं आठवणी देऊन जातात. 13. इतरांच्या चुकीतून शिका, कारण स्वतःवर प्रयोग करत राहिलात तर अख्खं आयुष्य कमी पडेल. 14. सुखी जीवनाचे 3 मंत्र. आनंदात कोणतेही वचन देऊ नका, रागात कोणालाही उत्तर देऊ नका आणि दुःखात कोणताच निर्णय घेऊ नका. 15. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण वाचतात. म्हणून अतिराग आला तर स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे होणारे नुकसान नक्कीच वाचेल. 16. लोकांचे सल्ले घ्या, कारण ते फुकट असतात, पण निर्णय मात्र स्वतःच घ्या.
कारण ते अमूल्य असतात. 17. रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवून टाकतो. 18. कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नाही. डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींवरच विश्वास ठेवा. कारण पोटात गेलेले विष फक्त एकाच माणसाला मारते, परंतु कानात गेलेले विष हजारो नाती संपवून टाकते. तुम्हाला जर हा प्रेरणादायी मोटिवेशनल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.